आला पली तर पक्का उडून जाईल याच्यानं. इंदौर में 300 साल पुराना है. अंदर में हाँ, ये जाने का रास्ता है. अभी नहीं जा सकते, मतलब ये पहले. जाने का रास्ता था और वो आने का रास्ता था, ऐसा तलगढ़ जैसा. सो इथं म्हणते रावणला बंदिस्त करून ठेवत होते म्हणते. प्लस ब्रह्मा विष्णू महेश तिने वास करते. आणि इथं शिवलिंगचे शूटिंग झाले आहे. जसं म्हटलं तर पॅडमॅन, दबंग आणि खूप सारे मूवी आहेत. त्याचे नावं तर माहीत नाही मला, बट शूटिंग झाल्या इथले. जो आम्हाला इंट्रोडक्शन पाणी घेतो आम्ही फक्त. वाव कूल. अंदर से काय के पेमेंट बैठने के. अरे बाप रे. यानी पण बेड पासून सर्व गोष्टी. आणि इथं स्पेशली आपल्याला कॉफी वगैरे दिलं आहे. कॉफी पण पिऊ शकता, चाय पण बनवून पिऊ शकता. सर्व गोष्टी चांगल्या दिल्या आहे. म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करता. सो मस्त वाटत आहे. सो इथून सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो इंदोर सिटी. क्लिनेस्ट सिटी म्हणून ओळखल्या जाते. सो आता आलो आहोत. मम्मी आली आहे महाराष्ट्रीयन साडी बघायला. इथं पण महाराष्ट्रीयन साडी अवेलेबल आहे, पाहू शकता. सो गाईज फायनली आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलो आहोत. आणि तिथला रेस्टॉरंट जे आहे, कायची वेट करताय का? खावाची वेट करताय? तंदुरी रोटी. कुठून? काश्मीर का? हो हे गाईज सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग आणि जय सेवा आणि जय श्री महाकाल. सो आजची सकाळ झाली आहे आणि फ्रेश रेडी होऊन आम्ही तयार आहोत. सो आता रूममध्ये आपला नाश्ता आला आहे. मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये आहे आलू बोंडा आणि इथला गोड गोड पोहा आला आहे आणि जलंबी. आपल्या आणि पोहा कुठंच भेटत नाही गाईस. इथं क्या बात है सर, क्या बात है सर. मला तर पोहा वगैरे खाणं सोडून द्या. आता ऑप्शन नव्हता म्हणून आम्हाला घ्यावं लागला, म्हणून आता खात. आता मजा नहीं आ रहा है. ब्रेकफास्ट करून आम्ही सर्वजण ऑलमोस्ट रेडी झाले आहे. सर्वजण रेडी होऊन इथून निघणार आहोत महेश्वरसाठी. इथला जो किल्ला आहे ते बघायचा आहे. तर ते पण तुम्हाला कंटिन्यू ब्लॉगमध्ये दाखवणार गाईज. आणि त्याच्यानंतर आपण इंदोर पण जाणार आहोत. इंदोरचे जे काही प्लेसेस राहणार, इथले जे प्लेसेस राहणार, सर्व डिटेलमध्ये दाखवणार. सो कंटिन्यू ब्लॉग गाईज बघत राहा. सो आमची दोघांची तर तयारी झाली आहे. रेडी आहो आम्ही दोघे. झाली का नाही इथून निघणार एकदा. झाला का तुमची तयारी? का खाता एवढा? इथला नाश्ता मस्त आहे ना, एक नंबर. तिकीट आहे ना. ओ माय गॉड, कसं लागलं तिकट? दाखव. तेव्हा लिपस्टिक लाल लाल होता. चलो जाऊ. कोण आहे? झाले रेडी जाण्यासाठी. चल आतमध्ये. फोटो काढत राहते, टाइमपास करत राहते तिथं आतमध्ये. A few moments later. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो महेश्वर किल्ला, जो इथला अहिल्याबाई होलकरनी बनवलेला आहे. आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला पूर्णपणे व्ह्यू पण दाखवणार. हे आमचे गावातले लोक येऊन पूर्ण फोटोग्राफी चालू झाली इथल्या इथंच त्यांची, पाहू शकता. आणि हा किल्ला चेक करा गाईस. शिवाजी महाराज जमानाचा बनलेला किल्ला आहे. खूप सुंदर दिसत आहे. आतमधला सर्व दाखवणार. आता निघाला महेश्वर किल्ला बघण्यासाठी. आतमध्ये 1-1.5 किलोमीटर दूर आहे म्हणते. सो बाकी सर्व गेले आहे, आम्ही दोघे मागेच आहो. सो माझ्यासोबत आहे आता साक्षीबाई. काय कर. चला किल्ल्यापर्यंत जाऊन तुम्हाला दाखवणार कसा प्रकारचा व्ह्यू आहे तिथला. सो गाईज पाहत राहा कंटिन्यू ब्लॉग. सो बाय बाय. नंदी बघू शकता, टोटल महादेवाचे नंदी दिसत आहे. आणि खूप तगडे आहे, सुंदर पण आहे, मस्त वाटत आहे. फक्त मारू नको रे बाबा. खरं चेक करा. टोटल हातानं आपले जसं आदिवासी कल्चरमध्ये करतात तशा टाईपचा पूर्ण रांगोळी वगैरे काढलेल्या आहे. प्लस शाळा पण आहे इथं खूप सुंदरसं. शाळेचं नाव आहे द अहिल्या स्कूल म्हणते. प्लस देवी अहिल्याबाई होळकर राजवाडा द्वारमध्ये प्रवेश करणारा होता. बघत राहा. जाऊन दाखवतो आता कशा प्रकारे आहे. गेट खूप मोठा गेट आहे. प्लस दर्शन गादी. ह्या आतमधला व्ह्यू आहे.
आणि हे अहिल्याबाई यांची मूर्ती आहे. इथं आमचे हिरोईन लोक तुळशीचा किती मोठा इथं हेल ठेवला आहे. हे अहिल्याबाई होळकर आहे. सो आम्ही आलो इथं बघण्यासाठी. खूप सुंदरशी मूर्ती इथं दिली आहे आणि पाहू शकता मम्मी फोटो काढून राहिली. बाकी खूप सारे लोक पण बाहेरून येऊन आहे इथं, त्यांनी पण फोटो काढून राहिले. सो बघत राहा, अजून बाकीचे प्लेस पण तुम्हाला दाखवणार. तर इथं पालखी ठेवली आहे अहिल्याबाईची खूप सुंदरशी आणि आतमध्ये राजवाडा आहे आणि इथं साईडला टोप ठेवले आहे उडवण्याचे मोठे. हे तोप आहे, तोपच्या आतमध्ये गोले पण फसून आहे, त्याच्या मनात कुठले नसाल. लगभग हाईट खूप मोठी आहे. आला पण इथं पक्का उडून जाईल याच्यानं. इंदौर में 300 साल पुराना है। अंदर में हाँ, ये जाने का रास्ता है, अभी नहीं जा सकते, मतलब ये पहले जाने का रास्ता था और वो आने का रास्ता था, ऐसा तलघर जैसा बना हुआ है। अच्छा. तो महाराष्ट्र से आया था ना। हाँ जी. तो आप जिस नगरी में घूमने आए, ये नगरी पहले महिष्मती के नाम से जानी जाती थी और यहाँ पर महिष्मती के राजा हुए अशोक सम्राट और राजाओं के राजा, जिनका मुख्य मंदिर है राजेश्वर मंदिर, जहाँ पे हम दर्शन करने जाएंगे। तो पहले नगरी महिष्मती के नाम, तो वो दादा भी आ जाए तो फिर क्या है कि थोड़ा व्यवस्थित हो जाएगा। बाहर निकलती है जन्म डेट तो चलिए इधर आइए। सो गाईज, गाईड आम्हाला पूर्ण प्रकारे डिटेलमध्ये सांगून राहिला आहे, तर तेच पाहून त्याच त्यांचं ऐकत आहो आम्ही आणि समोर चाललं जात आहो, म्हणजे प्रॉपरमध्ये डिटेलमध्ये माहीत होईल आम्हाला. चप्पल इथं काढावं लागेल जाण्यासाठी. मॉर्निंग में 2 घंटे बनाते, पूजा करने के बाद नर्मदा में विसर्जन करते थे। शिवलिंग यहाँ पे इसलिए बनाए जाते हैं कि प्रजा की सुख शांति। हे आतमधला व्ह्यू आहे बाहेर जाण्याचा. तर गाईस इथलं पूर्ण हातानं साडी वगैरे बनवतात. 20 रुपये चार्जेस आहे, देऊन ना व्हिडिओ. चला चला आतमध्ये. धावपळ तिथं होता, इथं शांत पण आहे. अखंड 11 दीपक का मंदिर है और महेश्वर का मुख्य मंदिर है, प्राचीन मंदिर। इसे शिवलिंग में भगवान दस्तवा में विलीन हो गए विष्णु जी के सुदर्शन चक्र के अवतार। राजेश्वर मंदिर आणि काशी मंदिरमध्ये आता जाऊन आलो आम्ही. फोटो अलाउड नव्हते, नाही तर दाखवलं असतो. सो इथं म्हणते रावणला बंदिस्त करून ठेवत होते म्हणते, प्लस ब्रह्मा विष्णू महेश तिने वास करते आणि इथं शिवलिंगला स्पेशल तुळशी आणि बेलाचे पानं चढवतात म्हणून. सो चला आता मेन तुम्हाला व्ह्यू दाखवणार. ते आता आपण जाणार आहोत मोठ्या महादेव मंदिरात. तिथं अहिल्याबाईंनी स्थापना केली आहे या मंदिराची. आणि इथला व्ह्यू चेक करून घ्या एकदा. सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो महेश्वरचा जो राजवाडा आहे किल्ला. सो आतमधला व्ह्यू चेक करा. आतमधला तर तुम्ही पाहिलं आहे, बाहेरून चेक करून घ्या. इथं ऑलमोस्ट खूप सारे मूवीचे शूटिंग झाले आहे. जसं म्हटलं तर पॅडमॅन, दबंग आणि खूप सारे मूवी आहेत, त्याचे नावं तर माहीत नाही मला, बट शूटिंग झाले आहे. इथले जो आम्हाला इंट्रोडक्शन जो सांगणारा व्यक्ती आहे तो सांगितला आहे. प्लस जो इथला नर्मदा घाट आहे अतिशय सुंदर आहे आणि याच्यात आम्ही बोटिंग पण करणार आहोत काही वेळात. आणि पाहून घ्या व्ह्यू भाई, एन्जॉय करा. सारे मच्छी आहे आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये खूप सारे. यांना तुम्ही चारा देऊ शकता आणि इथं बड्या शिवलिंग ठेवलं आहे, त्यांना स्नान करू शकता चांगल्या प्रकारे. हे आम्ही पाणी चढवणार आहोत. महादेवाचे इथं शिवलिंग आहे. अच्छे पढ़े लिखो विद्वान बनो, ये तो तुमको वर भी ऐसा मिले
फिरून झालं आहे आमच्या. सो आता आम्ही तर बोटिंगमध्ये बसणार आहोत. पर पर्सन 50 रुपये घेत आहे आणि सुविधा म्हणजे नॉर्मल बोर्ड आहे तिच्यावर बसून फिरणार आहोत. तो कंटिन्यू ब्लॉग बघत व्ह्यू चेक करा एकदा. खूप सुंदरसा व्ह्यू येत आहे. हे आपलं महादेवच्या जलमंदिर आहे. इथं पाण्यामध्ये जल ठीक आहे. ठीक आहे. बनाना चिप्स बनवता येतं बढियापैकी, केळीचे ते पण अशा प्रकारे आणि खूप जबरदस्त टेस्ट राहते. आणि हे फर्स्ट टाईम मिळाले आम्हाला इथं बनवून देणार आहे तर घेत आहो आम्ही. काही सर्वांचं जेवण झालं आहे. सो आणि इथं पाहू शकता राजस्थानचे उंट दिसत आहे आपल्याला खूप सुंदरसे. काय के पेमेंट बैठने के. अरे बाप रे. चलो आता निघत आहोत इंदोरसाठी आम्ही सर्वजण. चला बसा बसा, जल वेळ होता. चला टाइमपास नको करा. फायनली रूममध्ये आपण आलाव म्हटलं तर इंदोरमध्ये. सो रूम पण इथला बघून घ्या. खूप सुंदरसं अरेंजमेंट केलं आहे याने पण, बेडपासून सर्व गोष्टी. आणि इथं स्पेशली आपल्याला कॉफी वगैरे दिलं आहे. कॉफी पण पिऊ शकता, चाय पण बनवून पिऊ शकता. सर्व गोष्टी चांगल्या दिल्या. म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करता मस्त वाटत आहे. सो इथून फ्रेशअप होऊन आता इथून आपण इंदोर सिटी जे काय आहे थोडं बहुत ते फिरून घेऊ चांगल्या प्रकारे. सो फिरता फिरता जे काही प्लेसेस पाहणार ते तुम्हाला दाखवणार आहात. ठीक आहे. मग नंतर ब्लॉग स्टॉप करूया. सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा गाईज. फायनली झालो आपण रेडी. अशा प्रकारे पाहून घ्या. बाहेर थंडी असल्यामुळे जर्किन लावा लागलं आपल्याला. सो आता जे काही आपले प्लेसेस सुटलेले आहे म्हणजे इंदोरचे ते प्लेसेस आपण फिरणार आहोत, बघणार आहोत. सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा गाईज. खूप मजा येणार आहे. प्लस आपली संगीतची पण ऑलमोस्ट तयारी झाली आहे. झाली का रे. झाली. ओके. बाहेरचे आपले मॅडम लोकांची तयारी झाली का नाही ते चेक करून घ्या, कारण की त्यांना बोट वेळ लागते. सो त्यांना चेक केलं. आणि इकडे कोण कोण झाले का तुमची तयारी. ओके. बापरे चांगली गोष्ट आहे. रेडी झाले सर्वजण. सो इकडे पण तयारी झाली आहे वाटते. बड्या आरामात पिक्चर पाहत आहे. झालं तुमच्या ना रेडी. बापरे. गाईज झालो आहे आम्ही सर्व रेडी. आता गाडीत बसलाय ऑलमोस्ट सर्वजण. हा आपला हॉटेल आहे, AC हॉटेल. AC बघून घ्या व्ह्यू त्याचा हॉटेलच्या बाहेरचा कसं लुक आहे. चला बसा सर्वजण. पहिले सर्वजण बसले. चलो चलो चलो. आले का सर्वजण. चलो रेडी. चला. म्हटलं खजराना गणेश मंदिर. सो आतमध्ये मंदिर आहे. आतमधलं जाऊन व्ह्यू दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे मंदिर बनवणं आहे आणि काय काय इथं अवेलेबल्स आहे. मार्केट आहे आणि इथं मंदिरचा व्हिडिओ फोटो दाखवत आहे स्क्रीनवर. प्लस मार्केट खूप सुंदर आहे. इथं खूप सारे प्रकारचे इथं म्हणजे स्वीट्स आहे, लड्डूपासून मोदकपासून सर्व प्रकारचे. आणि खूप चांगल्या प्रकारे मेंटेनन्स केलं आहे दुकानं पाहू शकता. मस्त आहे. आणि मूर्ती दिसत आहे का तुम्हाला, गणेश मूर्ती, शंकरदेव. खूप काही इथं गोष्टी आहे घेण्यालायक, ते आपण घेऊ शकतो. का घेता आरती घेत आहे का. किती रुपये. 70 रुपये. बरं आहे, ठीक आहे ना. ची आरती घेणं झाली आहे. आता चाललो आपण मंदिराच्या आतमध्ये. पाहत राहा कंटिन्यू ब्लॉग.
एंट्रन्स गेट पाहू शकता, खूप सुंदर आहे गेट आहे. इथून फोटो सेल्फी लेणं मनाली नाही, तरी पण ट्राय करतो काढण्याचा व्हिडिओ आतमध्ये. बघा जरा मंदिरच्या अशा प्रकारे व्ह्यू आहे इथला अंदरच्या. सो चला आतमध्ये जाऊन बघूया म्हटलं तर पाहूया कशा प्रकारे. इथं खूप मोठी हंडी ठेवून आहे दहीची. ऑलरेडी सर्वजण आपले फॅमिलीचे गेले आहे आतमध्ये. सो लाईन लागली आहे खूप मोठी. काम केलं आहे घरी, काम पूर्ण ग्लासचा केलं आहे वर्क. इथे मंदिर आहे हा. हो. सो गाईज पाहू शकता हे खरजाना गणेश मंदिर आहे. मोठा नंदी महाराज आहे आणि आतमध्ये पण आहे वाटते, ते पण दाखवतो सांग. बघू शकता इथे खूप मोठं शिवलिंग आहे आतमध्ये, खूप सुंदरसं. सो गाईज सर्व देवांसोबत आपला मीटअप झाला आहे, भेटून झाला आहे आणि दर्शन पण झालं आहे. सो आता इथून निघणार आहो मी. इथं पैसे मोजत आहे, बाईकडे पैसे बोत आहे वाटते. सो चला निघू आता आपण आपल्या सेकंड प्लेसकडे जाण्यासाठी. बाय बाय. इथला व्ह्यू चेक करा, खूप सुंदरसे फुलं इथं बुके आहे ते विकत आहे. आणि आपण इथं जाऊ आतमध्ये. इंडिया क्लिनेस्ट सिटी म्हणून ओळखल्या जाते. सो आता आलो आहो मी. आपला अहिल्याबाई होलकर यांचं इथं हे आहे, स्टॅच्यू तर आहे मागे बघू शकता गाईज. राजवाडा अतिशय सुंदर बनवला आहे त्यांनी आणि खूप मस्त आहे. आणि कसं आहे नाईटचा टाईम असल्यामुळे आम्ही एंटर नाही करू शकलो आतमध्ये, नाही तर आतमधला तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवला असतो. आता बाहेरूनच पाहून घ्या. आणि इथला मार्केट बहुत स्पेशल आहे म्हणते आणि कमी दरातही भेटते म्हणते. साड्या आणि खूप काही गोष्टी भेटते, ते पण तुम्हाला दाखवणार ब्लॉगमध्ये वाईज. कंटिन्यू पाहत राहा ब्लॉग. सो चला बाय बाय. सो फ्रेंड्स आता आपली फॅमिलीसोबत चाललो आपण मार्केट फिरायला. आणि मार्केट चेक करून घ्यायचं टोटल पूर्ण. ड्रेस, कपडे, नाश्त्याचे, ज्वेलरी, सर्व गोष्टी इथं अवेलेबल आहे. आणि कितीच्या चोट लागेल पाहू आपण. तो मित्रांनो खूप भूक लागली होती तर इथं आपण आलो आहे. वडा घेतला इथं, खूप सुंदर वडा बनवला इथं छोट्याच्या दुकानामध्ये. सो खाऊन निघणार इथं समोर जाणार. ड्रेसेसची काही कमी नाही, घ्यायसाठी खूप काही आहे, पण घेऊ का असं विचार येते. चला पाहू, जे आवडेल ते घेऊ, नाही तर घरी जाऊ. मम्मी आली आहे महाराष्ट्रीयन साडी बघायला. इथं पण महाराष्ट्रीयन साडी अवेलेबल आहे पाहू शकता. आणि खूप सुंदर प्रकारे सजावून ठेवलं आहे. पाहू मम्मीला कोणती ड्रेसेस आवडेल, का आवडेल. दाखव कोणती साडी पाहिजे, कोणती का त्या नाही येत आहे का एका मागे एक. हा बस सर्वच येत आहे का एक एक. अजून कुठे आहे बाकी. या 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 बसा बढिया पैकी आरामात. हा जॉकेट घेतला आहे, सांगा कसं आहे काय. आणि शॉपचं नाव तर माहीत नाही, बट खूप सुंदरचं इथं जॉकेट आहे. प्लस जो आपल्याकडे जो रेट राहते त्याच्यापेक्षा तर आपल्याला कमी रेटमध्ये भेटून गेला. कारण की आम्ही दिल्लीला पण घेतलं होतं तर 1000 लगभग 5,000 म्हटले होते. हो. सो तिथं पण 2,000पर्यंत आम्ही घेतलं होतं. इथं 1,500पर्यंत इंदोरमध्ये भेटला आहे. सो कमेंटमध्ये सांगा कशा प्रकारे आपला जॉकेट. सो चला आता निघू, समोर भूक लागली, जेवण करत. रेस्टॉरंट जे आहे, रेस्टॉरंट पण भेटला आहे आपल्याला. सो अशा प्रकारे सुविधा करून दिली आहे मस्तपैकी. यांना थंडीमुळे हालत पुरी टाईट होणे सर्वांची. आणि पाहू शकता अशा प्रकारे शटर लावले. आणि यांना बस पंजाबी स्टाईलमध्ये बढियापैकी बसायला भेटला आहे चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे बसून आहे. कायची वेट करताय का, खावाची वेट करताय. तंदुरी रोटी कुठून, काश्मीर का जम्मू. अरे बापरे. चला पाहू जेवण कशा प्रकारे, मग सांगतो तुम्हाला. सो गाईस पंजाबी खाना पाहू शकता, वरण, पनीर आणि शेव. सो हे गाईस आपण आलो आपल्या रूमवर. जेवण झालं आहे आपलं पूर्णपणे चांगल्या प्रकारे. आणि जेवढे काही प्लेसेस होते आपले फिरायचे ते पूर्ण टोटली फिरलो आपण. आणि जेवढा माझ्यानं झाला आहे तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला एक एक गोष्ट. सो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी नवीन असणार तर
भाई पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुरू ठेवणं विसरू नका, जेणेकरून आपल्या प्रकारचे म्हणजे माझ्याकडून जे जे नवीन नवीन ब्लॉग येणार सुंदर सुंदर तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटणार आहे. सो चला आता गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. भेटू नेक्स्ट जर्नी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आपण मॉर्निंगला निघणार आहोत आपल्या गावाकडे जाण्यासाठी, कारण की आपला टोटली फिरणं झालं आहे. सो चला गुड नाईट, बाय बाय, टाटा.